चौथ्या ब्लॉगमध्ये मी स्वागत करत आहे. आम्ही चाललेलो आहे अयोध्यामध्ये आलेलो आहे. तर राम मंदिराकडे चाललो आहे दर्शनासाठी. पहिले स्नान करायचं आहे, आंघोळ करायचं बाकी आहे. रात्रभर गाडीमध्ये प्रवास केला आणि आता लोकेशनवर आलेलो आहे. तर सगळे बहीण निघलेले आहे बॅग बिग पॅक करून. तर जायचं आता. जय श्रीराम भाऊ, जय श्रीराम. तर जायचं आता स्पॉटवर. तर डायरेक्ट आंघोळ करू, कारण की रात्रीपासून आहे ना भाऊ गाडीमधले भयान प्रवास झालेला आहे. आणि एक तर मॅक्झिमम तर 3-4 घंटे आम्ही ट्रॅफिकमध्येच घातले. तर कालचा विषय तर लय भयान होता. तर शॉर्टकटमध्ये म्हणलं तर लय मजा केली काल. थोडी जेवायला लय भारी एकदम स्वीट बनवलं होतं काल. काय केलं होतं? मटर पनीर केलं होतं ना. हां मटर पनीर केलं होतं काल रात्री. आणि जाऊया आता स्नान करण्यासाठी. तर वाहन रिक्षा बघते पोरं डायरेक्ट घाटावर जायचं आंघोळ करण्यासाठी. थोडी विचारपूस चालू भावांनो. घाटावर झाला रे. तर भावांना रिक्षामध्ये आलेलं आहे. तर रिक्षामधून आता मेन दरवाजापाशी आलेलो आहे. मेन गेट अयोध्या. हाय गाईज. चहा घ्यायची होती, चहा घेतली. आता जाऊया मंदिरात दिसेराला. आणि इथं जागेवर चित्र दिलेले आहे. तर काही माहिती दिलेली आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तुम्हाला. तर भाई आपला कॅमेरा फोकस करतो आहे. तर मी नाही करू शकतो, कारण की मला खूप जोर आलेलं आहे. जर फ्रेश होते तर ताजे तवावर येणार नाही अंगामध्ये. एनर्जी डाऊन झालेली सध्या. तर कंटिन्यू फिरतो आहे भावांना, कंटिन्यू. की असं नाही काय स्टॉप घेतला, कुठं स्टे केला. आणि स्टे करायला आमची एकमेव जागा फक्त गाडी ही आमच्या गाडी खूप मोठं आहे, आमच्या घरासारखं आहे. तर रात्रभर त्या गाडीतच झोपते भावा. एखादा पाय कुठं, एखादी चड्डी कुठं, एखादा टावेल कुठं. आणि आता मंदिरात दिशा म्हणून नाही घाटावर जायच्या आंघोळीला. तो पहिले आंघोळ करायला लागेल. लय बुरसा झालं आता. भैया बहुत गर्दी आहे. हे माऊलींना चला पटकन टाळ मुरदुंग माझा आपलं ड्रेस घेणं चालू आहे इथं फोटोशूटसाठी. पायजामा कुर्ते घेणं चालू आहे. कुर्ते घेऊन मग जायचं आपल्याला पुढं. 3-4 पॅटर्न आहे याच्यामध्ये. पाणी बॉटलला पाणी कुठे गेलं रे? संपलं का? कुर्ता नव्हता म्हणून त्याच्यामुळे घेतला मी फोटोशूट करण्यासाठी आणि घालण्यासाठी. तर थोडा अरे अंधार येऊ राहिला कसं का दिवसाला अंधार येऊ राहिला. तर भावांनो रुद्राक्षाची माळा घेतलेली आहे. एक नंबर. सकाळचे 11 वाजलेले आहे. तर लवकरात लवकर दर्शन करून जाणे, कारण की पुढचे पण स्पॉट झाले पाहिजे. नाही तर मग पुढचे स्पॉट होणार नाही आपले. तर थोडं लवकर, कारण की कालावधी खूप कमी राहिलेला आहे आमचा फिरायचा. तर 10 दिवसापासून आज तर 6वा दिवस आहे तरी बाहेरच आहे. मॅक्झिमम 10 दिवस पकडले होते आम्ही, तरी जास्त ओव्हर दिवस होते. गावरान गावठी मराठी भाव डायरेक्ट फॅन्ड्री समाटा गँग समाटा डॉन म्हणतात डॉन. गाइस हमने अभी यहाँ पर हेलीकॉप्टर खरीदी किया है. ये मेरा और आपके व्लॉगर ओम का भाई का है. हेलीकॉप्टर भाई हेलीकॉप्टर. तो आप देख सकते हैं इसमें एक बैठ के अभी घर पे जाएंगे हम. ओमी भाई आपको दोनों ने पार्टनरशिप में हेलीकॉप्टर लिया, तो आपको कैसा लग रहा है? बहुत बढ़िया लग रहा है भाई. सबको एक राइड मिलनी चाहिए, ऐसा मेरा ख्वाब है. पलीकडे साईडनं जायचं भावांनो. आता बजेट व्हायला आपलं नको आता. नाही चला, लय मोठा विषय आपला. चला पलीकडे साईडला जायचं का? चला. अरे बास भैया मित्र पण असे भेटले भाई. पुढं जायचं का नाही म्हणतच नाही दिसतं. हा चला इकडं जायचं. हा चलो खाली फक्त फिरायची मतलब आहे. तिकडं 500 जाऊ दे, 1000 रुपये जाऊ दे, तर रुपये कंट्री. तर भावांनो आज पुढं झालं नाही की आम्ही साईडला आंघोळ केलं गर्दीमध्ये. तर मॅक्झिमम पलीकडच्या साईडनं जात राहतो आम्ही. तर आमचं फिक्स आहे भैया. पैसे गेले पण चालेल, पण मोकळा आंघोळ्या करायच्या म्हणे. तसं काही शुद्धीकरण सगळं झालं पाहिजे म्हणे. आणि तो शुद्धीकरण करायला थोडं बाहेर गेलेले पाप करून टाकते पोरं. आणि त्याच्यासाठी एका बहिणा सकाळी लय मोठं पाप करणार होता. तर सांगू नाही शकत त्या विषयावर. तर मला आणतीन पब्लिक, त्याच्यामुळे म्हणतो जाऊ द्या त्या विषय. तर हे बघा घाटच्या किनारी इथं खूप गर्दी आहे. तर पोरं म्हणते पलीकडे साईडनं जाऊ. सगळे गँग रेडी एकदम. आंघोळ करायला जायचं आता. लोधा देखो लोधा आड टेरी वाईट डेरी. आणि इकडं बघ काहीच नाही. मोठो बदलू के जेवढे आता काही काल अरे त्याला सगळं ध्यान आहे. काय
शेरयू नदी. सरयू नदी कोणची? शेरयू नदी. सरयू नदी. नदीचं नाव नाही माहिती भावना काही तर म्हणून राहिले मित्र फक्त. शेरयू. सरयू नदी का? बॅनर वाचलं वाटतं. लोकेशनला पाहिलं. पाय सरकला सरकला. गिरा 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 पकड़ उसको. पलटा तन्वी आगे. पलटा होता. हाँ तो चलो भाई लोग. हे काय आंघोळीला गेलं तर पण तिथं व्हिडिओ नाही घेतला. तर म्हणलं डायरेक्ट तिथं जास्त गर्दी असल्यामुळे व्हिडिओ नाही घेतला. कारण की आंघोळ करायची होती तर कॅमेरा पडून जाईल त्याच्यामुळे व्हिडिओ नाही घेतला. तर आंघोळी झाल्याच नंतर आम्ही सगळ्यांनी हे लावलेलं आहे, गंध लावलेला आहे. तर हर हर महादेव, जय श्रीराम. तर आता मंदिराकडे चाललेलो आहे आम्ही. सगळ्या भावांनी लावलेलं आहे, सगळ्या मित्रांनी लावलेलं आहे आपल्या. तर गंध कसा वाटला नक्की सांगा. तर हे बघा एक नंबर लावलेला आहे भावांना. तर फोटोशूट पण झालेला आहे याच्यावर. तर आता मंदिराकडे जायचं आहे. तर मंदिराकडे जाण्यासाठी त्या साईडनं रस्ता आहे पण भरपूर गर्दी आहे. आता बाहेर लागायला तर भावांनो इथे किती वाजता? 8 वाजता येईल. तर आंघोळ करायला 12 वाजून गेले. 8ला नव्हतं आलो. किती वाजता? 8 वाजता जात होतो आपण. सांगा आणायला काय जमतं? सांगा आणता येईल. सबस्क्राईब जायचं. विना बघा किती मोठं आहे. किती असं गेस करा तुम्ही किती विना दाखवणार आता. विना बघा भावांनो. ओढणी किती घेतली असं? 500 रुपये. 500 रुपये भावांनो. Only 500 रुपये. 500 रुपये ओनली भावा. तसं ते 700 रुपयाला म्हणजे आम्ही 200 रुपये कमी करायला लावले त्याला पोस्ट करून. तर कमी प्राईजमध्ये घेतलेली. तर भावांनो हनुमान मंदिराकडे जायचं आहे पण खूप मोठी लाईन आहे. तर जायचं आहे की नाही जायचं आहे ते त्याच्यावर विषय चालू आहे आमचं आणखीन. गळ्यामधलं फॅक्ट चालू. हां मंदिराकडे जायचं का नाही ते डिसाईड केलेलं नाही आणखी. जाऊया आता. तसं तर आलं तर राम मंदिरात तर जायचं आहे. बाकीचे मंदिर नाही आले चालून पण राम मंदिरात जायचं आहे फिक्स जायचं आहे. तो हनुमानगीगड इथून पाय पडून घेऊया. भरपूर मोठी लाईन आहे बघा. पब्लिक बघा पब्लिक. तर फक्त हिंदू धर्माचेच लोक आलेले इथं. तर पब्लिक जय श्रीराम. तो डायरेक्ट लाईन चालू आहे. 4 लाईन आहे इथं. हमारे दोस्त पीछे लगे भाई. आमचे 4-5 जण आहे. अरे जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कॅमेरा धुता चलो भाई लोग. अरे नितीन लागतो. नितीन भाईकडे आता. नितीन भाई मागे मागं काय करू राहिलो? आम्ही का पुढे गेलो. अबे लाईनीत अचानक काय बोलायलो मागं मागं चाललो माहितीये का? धक्काबुक्की चालू जास्त. तर भरपूर पब्लिक आलेली. लाईनीमध्ये ऑटोमॅटिक मागं चाललो आपण. पोरं काय पोर राहिले. पोरं काय होते का? तो आणखीन मंदिराचं काम चालू आहे. भव्य दिव्य हे मंदिर बनणार आहे आपल्या इथं. राम मंदिर अयोध्यामध्ये काम चालू आहे. काम चालू आहे ना भाऊ. चला भावांनो महाराष्ट्राचे लोक भेटलेले आता डायरेक्ट. महाराष्ट्रवाले. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला भावांनो लॉकरमध्ये चप्पल ठेवलेली फक्त बॅग आलं मध्ये नेण्यासाठी. बॅग आणि मोबाईल फोटोसाठी. तो फायनली मंदिराकडे आलेलो आहे. मंदिराचं काम चालू आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. तो भावांनो डायरेक्ट दर्शन आहे इथून. जय श्रीराम. जय श्रीराम. भावांनो फुल गर्दी डायरेक्ट. जय श्रीराम. तर भावांनो लय मोठा टूर चालू आहे आमचा. आता राम मंदिराचं काम चालू आहे तसंच कळसाचं काम चालू आहे. लय पब्लिक आहे. लाखो करोडानं पब्लिक येईल. बरोबर आहे. हे बघा पलेट साईडनं आणि फोटो काढण्यात आले नुसतं कंटेनर. तर आपण तर काढलेलंच आहे. तर कुर्ता घेतला. कुर्त्यावर 1 नंबर दिसतोय मी. गंध पुसलाच नाही. एकदा राम मंदिराचं दर्शन करूया. मध्ये जायचं आहे आपल्याला.
गर्दी एकदम. हो ना, आम्ही इतकी गर्दी असून पण इतकी एक्साइटमेंट इथं आमच्याजवळ आता. तरी पण फोटो काढले एवढ्या गर्दीमध्ये. राम जन्मभूमी अयोध्या इथे आलेलो आहे आता. इतकी पब्लिक इथे डायरेक्ट लाखो भाऊ इथं आलेले आहे. आमचे 4-5 मेंबर समोर गेलेले बघ ते सतीशचे म्हणले रुमाला पब्लिक बघा. जय श्रीराम. जय श्रीराम. तो भावानं खूप गर्दी. काम चालू आहे म्हणतात आणखी. जय श्रीराम. जय श्रीराम. तो भावांनो डायरेक्ट दर्शन आहे डायरेक्ट. जय श्रीराम. भैया डायरेक्ट आमचा एका माणसात मोबाईल ओढून घेतला होता पण वाचला भैया. मी सोडलंच नाही. पावनो 5-10 मिनिटाचा मोमेंट आहे पण एक नंबर वाईब येते तिथं. चला बाहेर गेल्यावर बोलतो. बाहेर गेल्यावर ते असल्यामुळे अलाव केलेलं आहे. तर आमचा एक मेंबरचा मोबाईल पकडला होता पण भाईना फुल मेहनत घेतली तर मोबाईल वाचला भाईचा. डायरेक्ट भांडणं झाले असते माझे. चंद्र की जय. अरे जय श्रीराम. भावानो एक नंबर दर्शन झालं. पब्लिक डायरेक्ट आहे ना जाण्यासाठी पोलीस वाले डायरेक्ट असे करत होते. मंदिराच्या बाहेर गावाचा फिरतोय आम्ही. शूट नाही केला तर भैया गाडीकडे जायचं दिलं सोडून तर इकडंच खायचं चालू आहे. काय काय खाणं चालू आहे भैया सकाळपासून. अरे भैया मी एक खाल्लं नाही तुमचं चालू आहे. भैया पाणीपुरी खाय पपई खाय सोडा पी डोसा खाय कंटिन्यू चालू. तर लोकेशन तर टाकलेलं आहे गाडीकडे जायचं तर गाडीकडे चाललेलं आहे आता. तर अयोध्यामध्ये दर्शन झालेलं आहे. एक नंबर दर्शन झालं. तर गर्दी भरपूर होती पण लवकर बाहेर काढत होते ते प्रशासन. तर हो लय भारी वाटलं. वातावरण एक नंबर इकडलं. तर असं वाटतं इथंच राहावं पण भावा घरी जावंच लागेल आपल्याला. इकडं थोडी राहता येणार आहे. मग आता जाऊया गाडीकडं. आता एकदा विचारून घेतो खायचं काय. नितीन भाई काय खायचं आता. आता का भैया जे रस्त्यानं समोर दिसन अजून एखादा स्पॉट चटपटीत मस्त ते खाऊन. अरे मक्खन भाई मक्खन कितने को भैया. 30 रुपये मक्खन कुठे. मक्खन भाई मक्खन खाएंगे. जाऊ द्या कॅन्सल झालं भावांनो. मक्खन आपल्यासोबत मक्खन आहे त्याच्यामुळे मक्खन नाही खायचं. हा मक्खन भाई लस्सी प्यायची. हिरवी आपल्या इथं वाईट भेटते इकडे हिरवी भेटते. वातावरण चेंज आहे त्याच्यामुळे लस्सी पण चेंज झालेली आहे सध्या. काय खायचंय 20 रुपयाला 7 पुऱ्या बरं का. नाही पाणीपुरी नाही ते दुसरं. अरे रागडा आहे ते खाना मग रगडा मग रगडा. माझ्या नाही खरं रगडा आहे. तर भावांनो तुम्हाला बोललो ना तर मुलं यार टायमाला थांबते. तर आता मॅक्झिमम 4 पोरांसाठी ना 6 पोरं थांबलेले 5-6 जण. काय खाते ते सांग ना. काय खाते रगडा आणि रगडा इकडे काय म्हणते पॅटीस टिक्की. टिक्की पॅटीस आपल्याकडे पण म्हणते. टिक्की खाऊ राहिली. टिक्कीला असं आपल्या इकडं रगडा म्हणतात. तर भावांनो खूप एन्जॉय केला अयोध्येमध्ये फिरलो. तर फायनली गाडीकडे आलेलो आहे लोकेशनवर. सकाळी जिथून निघलो होतो तिथून ब्लॉगला सुरुवात केली ती. तर लोकेशनला गाडीवर आलेलो आहे. अर्ध्या घंट्याच्या नंतर प्रवासानंतर आम्ही स्टॉपला थांबलेलो आहे. तर रस्त्याच्या साईडला थांबलेलो आहे. तर रात्रीचे आता 10 वाजलेले आहे मॅक्झिमम आणि जेवण करायचं आहे स्वयंपाक. भूक लागलेली आहे. तर भावांनो थांबलो होतो. तर स्वयंपाकाला लागलेले सगळे मंडळी आणि तिकडं पण चालू आहे सामान काढणं. तर पोळे आणि भाजी बनवणार आहे आज. पोळ्या आणि भाजी डायरेक्ट आपल्याकडं महाराष्ट्रीय डिश बनवणार आहे डायरेक्ट जेवायला. खिचडी सकाळी केली ती तर आता काही नाही खिचडी. तर गाडी या साईडला पार्क केलेली आहे.
आचार्य भाऊ. तर भावांनो आपला अयोध्याचा ब्लॉग एंड करायचं पहिलेच थोडं चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये का पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. वैतागली काय भाऊला पोळ्या करायला आले भाऊ गुलाबजामुन सगळी समान करत पोळ्या जमत नाही पण भाऊ पोळ्या करायला लागला. भाऊ पोळ्या करून राहिले. शंकर भाऊ पोळ्या करते. होय भाई एकदम ओके ना. निरीक्षण घेऊन राहिलो. निरीक्षण करा. नेक्स्ट टाइम तोच करणार आहे. आचार्य माणसं आहे सगळे आमच्याकडे. सगळे आचार्य पकडून आणेल डायरेक्ट. आम्हाला गाडी सुद्धा आचार्याचीच भेटली म्हणा. आचार्याची पण गाडी भेटेल आम्हाला. तानच नाही डायरेक्ट. मधले हेल्पर दाखवून दे. मधले हेल्पर दोघं जण झोपलेले कामगार कल्याण. हेल्पर तीनच आहे आपल्याकडे. हे आपले बाकीचे मेंबर गाडीमध्ये बसलेले. तर चालू आहे त्यांचं. ते तो मोबाईल पाण्यामध्ये दिसतोय. 100% झाल्याशिवाय चार्जिंग काढतो नको बरं का तू. 100% चार्जिंग झाल्याशिवाय काढतो नको तू. आणि भावांनो स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक आता वेळ आलेले व्हिडिओचा एंड करण्यासाठी. आणि पुढचं पण ब्लॉग राहणार आहे. आणि जे पण चॅनलवर नवीन आला लाईक करा, शेअर करा. भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आणखीन एक पुढचा व्हिडिओ राहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय. अन दौला